गुड मॉर्निंग। तर आज होता अहुंचा बर्थडे 22 जानेवारी। तर सकाळी सकाळीच त्यांना गुलाबाची फुलं दिले आणि बघा ते तर ऑडिट होतं म्हणून लवकर जायचं होतं आणि नंतर माझं आलं होतं एक पार्सल। तर आज माझे ना खूप पार्सल आले होते बर्थडे यांचा आणि माझे 3-4 पार्सल आज रिसीव झाले होते। तर मी मीशोवरून वॉलचे ब्रश मागवले होते, मला एक वॉल कलर करायची होती। तर म्हटलं चला मीशोवरून मागून बघूया। तर 160 ला हे 4 ब्रश होते। तर प्राईसच्या मानाने तर छान वाटत होते, म्हटलं बघूयात यूज केल्यानंतर कसे निघतायत काय। आणि मयूचं चाललं होतं, मम्मा हे तू माझ्यासाठीच मागवलंय का? म्हटलं हो सर्व तुझ्यासाठीच आहे। नंतर इव्हिनिंगला मग बर्थडेची तयारी करायची होती, तर मी असंच सिंपल डेकोरेशन केलं होतं टीपॉयवरती आणि हे दोघं पोज देऊन बसले होते की मम्मा फोटो काढते काय, पण मी व्हिडिओ काढत होते। आणि मग नंतर मी खूप सारे गुलाबाचे फुलं आणले होते आणि मला गुलाबाच्या फुलांचं डेकोरेशन करायचं होतं, पण मला ते फुलं बघून तोडायची अजिबात इच्छा झाली नाही। मग मी ते तसेच ठेवून दिले होते टेबल्सवरती। आणि नंतर मयूला यांना ओवाळलं। तर मयू बोलत होता की मला पण कुंकुला मम्मा, मग त्याला पण ओवाळून घेतलं होतं। तर तुम्हाला कोणते फ्लावर्स आवडतात मला नक्की कमेंट करून सांगा। मला मोगरा वगैरे जास्त आवडत नाही, मला त्या वासाने हेडेक होतं, त्याच्यामुळे मला जास्त वास येणारे जे आहेत ते फुलं आवडत नाहीत। पण मला गुलाब खूप आवडतो आणि गुलाबामध्ये खूप कलर्स आणले होते मी आज। तर म्हणलं यांना गिफ्ट पण होईल आणि मला आवडतात तर माझं थोडंसं डेकोरेशनसाठी पण यूज करता येईल। तर मग मी दोघांना पण ओवाळून घेतलं आणि आज मी यांच्यासाठी सरप्राईज गिफ्ट आणलं होतं। म्हणजे मी प्रत्येक बर्थडेला सरप्राईज गिफ्ट देते, पण मला कधीच अजूनपर्यंत सरप्राईज भेटलेलंच नाहीये। तर मी यांना बोलत असते तुम्ही प्रत्येक वेळेस पैसे देता आणि बोलता की तुला जे पाहिजे ते तू ऑर्डर कर किंवा घे, तर तसं नाही। मला असं वाटतं की कधीतरी गिफ्ट सरप्राईज पण भेटलं पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये जो आनंद आहे तो वेगळाच असतो। तर त्यामुळे मी यांना केक कट करता करता तेच सांगत होते की नेक्स्ट बर्थडेला तुम्ही पण मला सरप्राईज गिफ्ट द्यायचं आहे। तर मयू बोलतोय मम्मा मीच केक कट करतो आणि पप्पांना अगोदर खाऊ घालतो। तर मयूचा फेवरेट केक होता चॉकलेट केक। तुम्हाला कोणता केक आवडतो? मयूला चॉकलेट केक खूप आवडतो, मला रबडी आवडतो आणि यांचं काही नसतं, कोणताही आणा तरी पण ते खातात। तर असा एकदम सिंपल घरच्या घरीच आम्ही बर्थडे सेलिब्रेट केला होता। मयू बोलत होता मम्मा नूडल्स खाण्यासाठी बाहेर जाऊयात, तर मी बोलले नको, आज पप्पा खूप थकून आलेत, ऑडिट होतं तर कंपनीमधून सकाळी लवकर गेलेले आणि घरी येण्यासाठी पण लेट झालं होतं। मग मी घरीच आज पावभाजी बनवली होती। तर मयू बघा कसा केक खाते, मयूला पण खूप केक आवडतो। आणि मग मी यांच्यासाठी जे गिफ्ट आणलं होतं तर एक ऑनलाईन मागवलं होतं आणि एक मी म्हणजे शॉपमध्ये जाऊन घेतलं होतं। तर मला बोलत होते की खा केक, तब्येत तर वाढतेच आहे। म्हटलं नको जास्त नका देऊ, पण कंट्रोल होत नाही। खरंच गोड खायचं कितीही कमी करा पण ते होतच नाही, गोड तर खूप खाल्ले जाते आणि वजनही वाढते। तर मग यांना एक गिफ्ट दिलं होतं आणि हे जे ऑनलाईन गिफ्ट आहे हे त्यांना माहिती होतं की दरवर्षीच मला परफ्यूम देतच असते, त्याच्यामुळे त्यांना हे माहीत होतं। बट मी यावेळेस त्यांच्यासाठी एक कॉटन किंगच्या शोरूममध्ये शर्ट पण घेतला होता। तर बघा, आणि मी त्यांना बोलते की अरे अहो तुम्हाला काही वाटलं नाही का मी एवढं छान सरप्राईज आणलं? तर ते बोलतायत की अरे मला वाटलं की तू माझा जुना शर्ट वगैरे टाकून आणलं की काय पिशवीमध्ये बघा, आणि त्यामुळे मी हसत होते। नंतर मला पिशवीच्या मागे तोंड करून बोलतात अरे थँक्यू। कॅमेऱ्यासमोर खूप अजिबात ते कॅमेऱ्यासमोर येत नाहीत। आणि मी बोलत होते बघा तरी कसा आहे, तुम्हाला आवडतो की नाही? तर ॲक्च्युली काय झालं होतं, साईज होती 40 स्लिम आणि मी आणलं होतं 42चा। तर मला वाटलं की 42च आहे, मग काय आता चेंज करायला लागेल गिफ्ट पण। तर असाच बर्थडे मस्त सेलिब्रेट झाला होता। नंतर मग गुलाबाची फुलं वगैरे म्हटलं चला आता फ्रीजमध्ये ठेवून देऊयात, गुलाबाच्या फुलांचा यूज तर झालाच होता। आणि म्हणलं आता चला जेवढे दिवस जास्त दिवस टिकतील तेवढे दिवस ठेवूया।
आणि मग नंतर पावभाजी खाऊन घेतली होती. तर मी आणि मयूच खाण्यासाठी बसलो होतो. मला भूक अजिबात कंट्रोल होत नाही, म्हणजे जेवण मला एकदम पाहिजेच वेळेवरती. तर मग मी आणि मयू बसलो होतो खाण्यासाठी आणि हे आम्हाला पाव गरम करून देत होते. तर म्हणलं चला आता तुमचा बड्डे झालाय, तुम्ही कामाला लागा, आता आम्ही जेवण करतो. तर मग त्यांना पण नंतर मी पाव गरम करून दिले आणि त्यांनी पण खाल्ली होती भेळ. तर पावभाजी म्हणलं आणि लिंबू नसलं की मग मजा नाही, त्याच्यामुळे मला पावभाजीमध्ये लिंबू पाहिजेच आणि खूप छान झाली होती पावभाजी. तर मयूला पण खूप आवडलेली. मी मयूसाठी वेगळी बनवली होती विदाऊट तिखटची. तर खूप मस्त झाली होती. तुम्ही पण या पावभाजी खायला. आणि मग सर्व बड्डे वगैरे सेलिब्रेट झाल्यानंतर आता आवरायचा होता पसारा आणि हे किचन वगैरे क्लीन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मला घरातलं काही आवरलं असं वाटतच नाही. बड्डे सेलिब्रेट झाल्यानंतर सर्व घर क्लीन केलं आणि मग जे फुलं मस्त पाण्यामध्ये ठेवून दिले होते आणि थोडंसं जे फोटोशूट केले होते तर ते फोटोज पण बघा कसे आलेत, नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर पटापट चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.